तर नमस्कार मित्र, एक बिझनेस चॅनलमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत करतो। लाडक्या बहिणींचे सरकारने निकष आता जाहीर केलेले आहे। महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्यापर्यंत माहिती पुरवली आहे की लाडक्या बहिणीचे पैसे आता कोणाला भेटणार आणि कोणाला भेटणार नाही। तर त्यांनी जे निकष जारी केलेले आहेत त्याविषयी माहिती देण्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। तर त्यांनी काय निकष जारी केलेले आहेत ते आपण आज समजून घेऊ की सरकारने जारी केलेले लाडकी बहीण योजनेचे निकष। त्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल 2,40,00,000 लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे। म्हणजे 1,500 रुपये जो मंथ आहे त्याचा लाभ किती महिला मंडळ घेते? टोटल 2,40,00,000 महिला मंडळ आपल्या महाराष्ट्रातलं त्याचा लाभ घेतोय। तर त्यामध्ये जे काही झालेलं आहे की कोणी त्यावेळेस निवडणुकापूर्वी यावेळेस अर्ज दाखल झाले होते त्यावेळेस सरकारने निकष जारी केले होते, परंतु निवडणुकीत तोंडावर असल्यामुळे सरकारने कोणत्याही अर्जाची चाचपणी न करता सर्वांना सरसकट 1,500 दिले होते, परंतु तो त्यांचा स्वार्थ असावा। आता नंतर ज्यावेळेस सरकारने ही योजना हातात घेतली आणि त्याच्या अर्जाची चाचपणी करायला सुरुवात केली त्यावेळेस मागेही त्यांनी तो शासन जीआर जारी केला होता, तोच त्याच्यात कोणतेही बदल न करता आता फक्त त्याची स्ट्रॉंग तपासणी होणार आहे। तर कोणत्या महिलांचे अर्ज कॅन्सल होणार आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यांचं 2.5 म्हणजे 2.5 लाख रुपये ज्यांचं उत्पन्न आहे अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये मिळणार नाही। म्हणजे ज्यांचं उत्पन्न कुटुंबामध्ये 2.5 लाखाच्या वरती आहे अशांसाठी हे महत्वाची गोष्ट आहे की अशांना आता त्या महिलांना 1,500 मिळणार नाही। दुसरी अट काय? तर 4 चाकी वाहन, ज्या महिलाच्या नावावर 4 चाकी वाहन आहे त्या महिलांना देखील आता लाडकी बहीण योजनेचे 1,500 मिळणार नाही। म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाबा माझ्या नावावर 4 चाकी वाहन आहे आणि मला येत आहे पैसे, तर असं होणार नाही। सरकार अर्जाची चाचपणी एकदम स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीने करत आहे, त्यामुळे आता ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहने किंवा ज्यांच्या कुटुंबात 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न जर वरती असेल तर अशा कुटुंबाला मिळणार नाही। आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे की आयकर विभाग, म्हणजे तुमच्या कुटुंबात जर कोणी इन्कम टॅक्स आयकर भरत असेल तर त्या कुटुंबातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा आता लाभ घेता येणार नाही, अशी माहिती आदिती तटकरे म्हणजे महिला व बाल कल्याण विकास मंत्री यांनी दिलेली आहे। आणि ज्यांचे आधार कार्ड मिसमॅच झालेले, ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेशी संलग्न असलेले नाव हे जर का चेंज असेल तर अशा देखील महिलांच्या नावावर यावेळेस 1,500 रुपये येणार नाही। त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची, आपण आपलं आधार कार्ड आणि बँकेत दिलेलं पासबुकवरचं नाव हे योग्य रीतीने बरोबर असायला हवं, तरच त्या महिलेला 1,500 रुपये मिळणार आहे। अशी छोटीशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली। सर्वांना धन्यवाद।